सदस्य शेखरजी निकम. अध्यक्ष महोदय, नगर विकास विभागाच्या वतीने बोलत असताना चिपळूण नगर परिषदेला महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अमृत 2 या अभियानातून महायुतीच्या माध्यमातून 160 कोटीची तांत्रिक मंजुरी मिळाली, याबद्दल मी महायुती सरकारला मनापासून धन्यवाद देतो. परंतु चिपळूण शहराचा विचार करता कायम येणारा सातत्याने येणारा महापूर असेल आणि खाडीच्या मुखाजवळ बसलेले शहर असेल, या सगळ्याचा विचार करता ह्या योजनेला तातडीने प्रशासकीय मान्यता मिळवण्याच्या कामी देखील शासनाने तातडीने कार्यवाही करावी. याचबरोबरीने सातत्याने मी हा प्रश्न मांडत आलो की चिपळूण शहरामध्ये जी ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन आहे याच्यामुळे संपूर्णपणे विकासाचा दर थांबलेला आहे. मी नेहमी वेळोवेळी सांगितल्यानंतर त्यावेळी सभागृहाच्या माध्यमातून आपल्याला उत्तर मिळालंय की या संबंधितली लवकरात लवकर मीटिंग लावून हा निकाली लावू. परंतु गेले वर्ष दीड वर्ष या बाबीचा पाठपुरावा करून देखील अजूनपर्यंत त्यामध्ये फारसं काही पुढे गेलेलं नाही. तरी माझी आपणाला अध्यक्षांना विनंती आहे की लवकरात लवकर हा ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनचा गंभीर प्रश्न आहे तो सोडवण्याच्या कामासाठी मदत मिळावी. ज्या पद्धतीने चिपळूणची शहराची पाणी योजना आहे त्याच पद्धतीने देवरुख शहराची पाणी योजनेला देखील मंजुरी मिळण्याचा प्रयत्न या माध्यमातून व्हावेत. चिपळूण शहरामध्ये आज राजरोसपणे मगरींचा संचार घराघरामध्ये होतोय. तातडीने ह्या सर्व गोष्टी मगरींचा बंदोबस्त करण्याची सूचना आपल्या माध्यमातून व्हावी अशी विनंती देखील अध्यक्ष महोदय या निमित्ताने करतो. सार्वजनिक बांधकाम विभागाबद्दल सांगत असताना आमच्या सुदैवाने आमच्या कोकणातले आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून लाभले. परंतु गेले 12 वर्ष सातत्याने कोकणातला मुंबई गोवा हायवेचा प्रश्न असताना अनेक अडचणी त्यामध्ये येत आहेत. गेल्या वर्षी गणपतीच्या वेळी कशेडीच्या बोगद्याचं काम आदरणीय चव्हाण साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणे झालं. परंतु काल परवा देखील आपल्याला माहिती आहे की परशुरामचा घाट आहे, तिथली असलेली संरक्षण भिंतच खाली कोसळली आणि ही भिंत कोसळल्यामुळे खाली बसलेल्या पेढे गावचा प्रश्न आता गंभीर बनलेला. त्यामुळे माझी विनंती आहे की इथे गॅबियन पद्धतीची वॉल जर चांगल्या पद्धतीने आपण करू शकलो तर हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली राहू शकतो. तिथल्या हायवेच्या गटाराचा प्रश्न तर असा आहे की आमच्याकडे गटारवर आहे, हायवे खाली आहे. त्यामुळे पाऊस अति झाल्यानंतर नदी आहे की हायवे आहे हा देखील प्रश्न आम्हाला सातत्याने पडतो. तर ह्याही बाबीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. वेगवेगळ्या पद्धतीने करत असताना सार्वजनिक बांधकाम मधून साखव निर्मितीचा प्रोग्राम आपण घेणार आहोत. परंतु ह्या प्रोग्रामला गती देण्याचं काम देखील होणं खूप गरजेचं आहे आणि ते होईल असा विश्वास देखील या निमित्ताने व्यक्त कर. सार्वजनिक बांधकाम मध्ये अजून एक आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे की सातारा आणि रत्नागिरी ह्या 2 जिल्ह्यांना जोडणारा संगमेश्वर पाटण घाटमार्ग होण्याबाबतची सूचना वेळोवेळी केलेली होती. हा रस्त्याचा DPR बनवण्यासाठी मागील अर्थसंकल्पामध्ये 5 कोटी रुपये देखील मंजूर झालेले. परंतु ते देखील काम पूर्णत्वाला नेणं खूप गरजेचं आहे की त्यामुळे दळणवळणाला खूप मोठी चालना मिळणार आहे. त्यामध्ये नायरी घाट असेल आणि कुंडी घाट असेल, या सगळ्याचं काम तातडीने होणं गरजेचं आहे. आमच्या इथे आता जलसंपदानाच्या बाबतीत बोलत असताना गडगडी लघु योजनेअंतर्गत कॅनॉल आहेत आणि हे कॅनॉल उभे करत असताना कोकणातली परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती आणि पडणारा पाऊस याचा जर आपण विचार केला ते कॅनॉल काढलेले कॅनल्स दरवर्षी भरले जातात. त्यामध्ये अनेक झुडपं वावरली जातात आणि दरवर्षी साफ करणं, पाणी त्याच्यामधून जात नाही तरी पण साफ करण्यासाठी काही करोडो रुपये खर्च होत असतात. त्यामुळे या निमित्ताने मी आपल्याकडे आग्रहाची मागणी करेन की गडी नदीला कॅनॉलच्या पाईपलाईनची मागणी आग्रहाची आहे, जेणेकरून खालचे जे 12-13 गाव आहेत त्यांमध्ये पाण्याची खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्था होऊ शकेल. हे सगळ्या बाबीचा विचार व्हावा. अध्यक्ष महोदय, आपण मला वेळ दिलात, संधी दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.